भरत कराड यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी जे ओबीसींच्या पाठीत राज्य सरकारनं खंजीर खुपसला आणि ओबीसीचं राजकीय अस्तित्व, ओबीसीचं शैक्षणिक नोकऱ्यातलं अस्तित्व संपवण्याचा घाट कुठतरी मराठा समाजाच्या आणि 42 5वी नापास आंदोलकाच्या दबावाला आणि झुंडशाहीला बळी पडून राज्य सरकारने निर्णय घेतला। 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 आलोतेदार या समाजातील लोकांवर अन्याय करणारा GR काढला। खरं तर 18 विश्व दारिद्र्यात असणारा आमचा समाज, ज्या समाजाला अत्यंत आरक्षणाची गरज आहे, परंतु आमच्यातच यांना घुसखोरी करायची आणि त्या वेदना आपल्यात कोणतरी घुसतंय, आपलं आरक्षण संपलंय, आपलं इथून पुढे काही खरं नाही, अशा भावना त्या भरत कराड या तरुणाच्या मनामध्ये झाल्या आणि स्वर्गीय भरत कराडने एक मांजरा नदीमध्ये उडी घेऊन स्वतःचं जीवन संपवलं आणि हा ओबीसी समाजासाठी शहीद झालेला तरुण आहे। खरं तर ह्या तरुणांच्या पाठीशी आम्ही सर्व आहोत। या गावातील मंडळी आहे, राज्यातील पूर्ण ओबीसी समाज या तरुणाच्या म्हणजे उडी घेऊन आत्महत्या केल्यामुळे पूर्ण राज्य हळहळलंय। खरं तर राज्य सरकारला आमची विनंती, ज्याप्रमाणे तुम्ही जरांगीच्या मागणीनुसार आणि जरांगीच्या झुंडशाहीच्या लोकांनी चुकीचे जरी असले तर शहीद झालेल्या लोकांना तुम्ही भरघोस असा कुटुंबियांना मदत करण्याचं काम केलं, त्याचप्रमाणे आमच्या भरत कराड यांच्या कुटुंबियांना सुद्धा मदत करावी, कारण अतिशय म्हणजे हलाखीचं कुटुंब आहे, डोक्याला पत्र लागतात, 4 माणसं सुद्धा त्या घरात बसत नाहीत आणि 10 गुंठे शेती असणारं भरत कराडचं यांचं कुटुंब, स्वतः रिक्षा चालून उदरनिर्वाह करणारा 35 वर्षाचा तरुण, त्याच्या पोटी 3 मुलीला त्यांनी जन्म दिला आणि आज त्या 3 मुलीचं शिक्षण, या सगळ्या गोष्टीचा अवघड परिस्थिती आहे। परंतु राज्य सरकारने याकडे विशेष लक्ष देऊन भरत कराड यांना न्याय देण्याचं काम करावं।